या बातमीपत्राचे प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल, दाजीपेठ, सोलापूर। सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार 21 जून रोजी दुपारी 12:23 अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे। तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत। या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। वेळ 12 ते 3, स्थळ दाजीपेठ, सोलापूर। नृत्यकार स्वर्गीय नागेश अण्णा बंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन। पूर्व भागातील मानाचा अन्नदाता दत्तनगर बाप्पा गणपती संस्थेचे संस्थापक स्वर्गीय नागेश अण्णा बंडा यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त पूर्व विभाग श्री पोषम्मा मंदिर देवस्थान दत्तनगर येथे अभिवादनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले। या प्रसंगी त्यांचे मोठे बंधू व्यंकटेश बंडा यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। या प्रसंगी भाजपाचे माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, माजी नगरसेवक मधुकर वडनाल, माजी नगरसेवक लक्ष्मण गायकवाड, गोविंद पैलवान शिंदे, रघुनाथ गड्डम, बालाजी कन्ना, नागनाथ सोमा, नागेश सरगम, रेखाताई निकम, दत्तू पोसा, विजय पकायल, चंद्रशेखर सरगम पंतुलू, अशोक बल्ला, अंबादास गादम उपस्थित होते। यावेळी स्वर्गीय नागेश अण्णा बंडा यांच्यासोबत अनुभवलेल्या अनेक सुखदुःखाच्या आठवणींना उजाळा दिला। मनोगत व्यक्त करताना भावना विवत झाले। सुखद नसेल तर घाबरायचं नाही। आम्हाला एकच शिकवलं, सुखद नसेल तर घाबरायचं नाही, जिद्द शेवटपर्यंत सोडायचं नाही। किती जरी पडलं नागांना सत्यमाला सामाजिक कार्यातून भरपूर काम करून सुद्धा सत्यमातेचा पराभव झाला। त्यानंतर 2002ला तर नागांसाठी आम्ही तिकीट मागणी केलं होतं, परंतु ते 3चं प्रभाग झाल्यामुळे त्यांना काही अडचणी होतं, पूर्ण तिकीट मिळू शकलं नाही। पण 2007ला तर माझ्यासाठी 2007साठी माझ्यासाठी हक्काने मान्य तिकीट आणले। तेव्हासुद्धा आपण फक्त 230 मतांनी पराभव झाला, तरीसुद्धा तेव्हा म्हणत होते आपण काळजी करून बाप्पाकडचं एक शिलेदार महापालिकेत पाठवून काळजी करून ते जिद्द त्यांनी शेवटी बाळगायला ते सत्य घडलं। आज आपण मी अजून भरपूर सांगा वाटतं, परंतु भावना व्यक्त करताना मला त्रास होतो आहे, मला वाटतं एवढं मी सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण 11 वर्षात झालं तरी त्यांचं आगमन खूप उजाळा आहे। त्याला पाणी मिळत नाही, अन्नाला ठिकाणे असतात, त्यांना आपण काय करतो म्हणून शेवटी अन्नदान कार्याचं कार्यक्रम म्हणून अन्नदाता बाप्पा गणपतीच्या नावानं मग 1996 साली जेवणाचे कार्यक्रम सुरुवात केली। मग त्याच साली पोलीस आयुक्तालयाकडून आपल्याला प्रथम पुरस्कार म्हणून आपल्या अन्नदाता बाप्पा गणपतीला पुरस्कार मिळवण्यात सिंहाचा वाटा लागेल। मग त्यानंतर 1995 साली भारतीय जनता पार्टी सत्ता असताना त्यावेळी 1995ला आपण गणपती मंदिर बांधावं म्हणून लोकप्रतिनिधींकडे प्रश्न मांडले होते। ते म्हणजे मी पुढे येऊन तुमच्या मंदिर उभा राहू, पण त्यांनी काय केलं नाही। शेवटी कंटाळून त्यांनी काय केलं, आपले अंबरनाथचे, ठाण्याचे जगन्नाथ पाटील साहेब सोलापूरचे पालकमंत्री होते त्यावेळेला 1995, त्यांच्या हस्ते इथं स्वतः दत्तानाच्या घरात बाहेर हॉटेलपाशी दुकानात भारतीय जनता पार्टी प्रथमतः इथं मुहूर्तमेढ रोवली। नागेशांना बंडा भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ते तर सापडत नव्हते, आमच्यासाठी ते सापडत नव्हते। त्यावेळेला त्यांनी तिथं कार्यालय उघडून मग स्थापना केली। विश्वदेवो शांति, ब्रह्मा शांति, सामा शांति, रोषधया शांति, वनस्पति शांति, सर्वैवं शांति। ओम शांति शांति शांति। नागेश बंडा यांचा चाहता वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता।
मधुकर निकम, मुरली इडफ, श्रीनिवास बल्ला, सुदर्शन दुस्सा, रमेश ताटीपामूल, अंबादास पासकंडी, बाळू शेराल, काका, रमेश सुंचू, अंबादास गुजर, मधुकर बंडा, रमेश बंडा, डॉक्टर महेश बंडा, गोविंद बंडा, श्रीधर बंडा, मोहन बंडा, अप्पाराव बुगडे, नरेश मादगुंडी, रोहित मादगुंडी, कृष्णहरी गणपा, लक्ष्मणपुरा, व्यंकटेश दिड्डी, विश्वनाथ तमनूर, स्वर्गीय नागेश यांना बंडा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चंद्रशेखर सरगम पंतुल यांनी केलं व कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना व्यंकटेश बंडा यांनी आभार मानले. पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूमपुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर. पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय. महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये: तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन, मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था, पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत MSCIT 4,500 रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था, मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय, विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था, राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा 2,250 रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ, 11वी-12वी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी, क्रीडा क्षेत्रात विभागीय, स्टेट, नॅशनल लेव्हलपर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल, मेडिटेशन शिबिर, मेहंदी, रांगोळी, वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात. याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व, संभाषण आणि क्विज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश, CACS, ICWA, CMA, DCA, न्यूज चॅनलमध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी. कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था. मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती, सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा. आमच्या महाविद्यालयाचे काही वैशिष्ट्य आहेत, जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो. त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता 10वीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते. आमच्या यशाची गुरुकिल्ली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते 80 मार्काची परीक्षा, त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतली जाते, पण आमच्या महाविद्यालयामध्ये 80 मार्काचे 2 सराव परीक्षा व 80 मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण 3 परीक्षा घेतल्या जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते. त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा. पत्ता: पूर्व विभाग वाचनालयासमोर, नारायणराव कुचनच्या शेजारी, आशिकल मैदान, 213 साखरपेठ, सोलापूर. संपर्क 9850 040498 9637 618636.